आज मी माझ्या छोट्या मुलीला माझ्यासोबत ऑफिसमध्ये घेऊन गेले. पण का घेऊन गेले हे जाणून घेण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. सकाळपासून तिचा उत्साह खूप जास्त होता. ऑफिसमध्ये आल्यावर प्रत्येक गोष्ट तिच्यासाठी नवीन होती. कम्प्युटर, खुर्च्या, लोकर, टेबल सगळंच तिच्यासाठी मजेशीर. आणि आम्ही ऑफिसला निघतानाच तिच्यासाठी ऑरेंज, द्राक्ष घेऊन गेले. पण तरीही दिवसभर तिचा एकच प्रश्न राहायचा, मम्मी भूक लागली, मम्मी भूक लागली. दर अर्ध्या तासाला तिला काही ना काही खाऊ द्यावा लागायचा. अँड ऑफिसमध्ये तर सगळ्यांनी तिचे खूप लाड केले. कोणी आईस्क्रीम दिला, कोणी खाऊ दिला. मग काय मॅडमची तर पूर्ण मज्जाच सुरू झाली. आणि गंमत म्हणजे चहा देणाऱ्या जींसोबत तर तिच्या गप्पा खूपच रंगल्या होत्या. कधी त्यांच्या मागे फिरायचं, कधी मी तर नाही उठत. तू का नाही उठत तुला मम्मीला जेवण बिवण करायला लागाय पाहिजे. मी मम्मीला खाऊ घालते. खाऊ घालते तू जेवण नाही बनवत. हा मोठी नाही झाली तर मग हो ना लवकर मोठी. मला मोठं होऊ नाही देत कोणी. इकडे इथं आहे ना टांगायचा मग मोठा होऊन जातो. टांगायचंच ना तरच मोठा होतो. आम्ही टांगलो म्हणून मोठी झाली. मग मम्मीला ना मम्मी ऑफिस जाते. काय मम्मी माझ्यासाठी चॉकलेट घेऊन येते. मला तर नाही आले दे चॉकलेट. मम्मी बोल मम्मी कुठे आहे? तुमच्याकडे मम्मी नाहीये. नाही ना नाही मम्मी मम्मी नाही. तुझं पप्पा चॉकलेट दे. नाही. तुझं चॉकलेट देते का मग? हा. त्यांना मम्मी नाही आहे तर तू देते चॉकलेट? देन ती. मम्मी बी नाही पप्पा बी नाही. मम्मी देईन तुम्हाला. मम्मी येऊन देईन बर दुकानावर. घेऊन दे जा मला. मी ना पप्पाला बोली पैसे द्यायचे. मम्मी घेऊन येईन. चाल पप्पाला सांग का आजीला पाहिजे. पहिले मी आजीला बोलीन ना मम्मी चॉकलेट घेऊन येईन. हा तर घेऊन उद्या घेऊन ये जा मोठी चॉकलेट. कॅडबरीच ना. नाही कॅडबरी नाही. मग चॉकलेट वाली चॉकलेट. ते नाही मला आवडत. मला तर आवडते पण मला नाही आवडत. मला नाही आवडत. पण मी दुसरी किटकॅट घेईन नाही. तू नाही घेणार KitKat. इथे त्या मावशी गेल्या तर लगेच तयारी त्यांच्या मागे जायची. पण हे डोर तिला ओपन करता येत नव्हतं म्हणून ती सारखी बाहेर जायची. त्यामुळे जरा तर थोडंसं इझी झालं होतं मला तिला सांभाळायला. कारण एका छोट्या रूममध्ये सांभाळणं ठीक राहतं. नाहीतर आपण आतमध्ये बाहेर तर थोडंसं बाहेरच लक्ष राहतं. आणि म्हणून माझा आजचा दिवस थोडासा काम करत करत तिला सांभाळण्यामध्ये इझी गेला. आणि इथे मी तिला नोटबुक आणि पेन्सिल दिली होती तर तिचे खूप नखरे. ही पेन्सिल अशीच आहे, ती पेन्सिल अशीच आहे, मला हीच पेन्सिल पाहिजे, मला तीच पेन्सिल पाहिजे. आणि सारखी पेन्सिल खाली पाडत होती आणि मग उचलायला गेली की सॉरी मम्मी अशी करायची ती. आणि तिला बिझी ठेवण्यासाठी मला तिला काही ना काही द्यावंच लागायचं दिवसभर. हे घे ते घे, हे बघ कसे, ते बघ कसे, असं करत करत पूर्ण दिवस तिला बिझी ठेवण्यामध्ये गेला आणि काम करण्यामध्ये गेला. आणि कामामध्ये मम्मीला डिस्टर्ब केलं की मम्मी चिडते हे तिला माहीत आहे. आणि बघा इथे कशी मला मनवते. नौटंकी तर एवढी आहे ना, बसच एक्सप्रेशन तर एकदम ड्रामा क्वीनच आहे ती. मी तिथे उभं राहते ना तुम्ही फोटो काढ. कुठं उभं राहते? मी उभे राहते ना तुम्ही फोटो काढ. कुठं उभं राहते? इथं आजीकडे राहा. अरे मोबाईलमध्ये नाही कम्प्युटरमध्ये. इथं नाही निघत. चल तू बस आता मला काम करू दे बाई. इकडे बघ, दारापाशी नको जाऊ.
मी दाखव फोटो. तिला सांभाळत थोडं काम केलं, थोडं तिला सांभाळा असं करत करत माझा पूर्ण दिवस गेला. आणि काम तर करायलाच पाहिजे, नाहीतर ऑफिसवाले म्हणतील जा बाई घरी सांभाळ तिला. तर इथं मी थोडंसं काम करते माझं. तसं आमच्या कंपनीमध्ये वर्क फ्रॉम होम पॉलिसी आहे. म्हणजे खूप इमर्जन्सी सिच्युएशन असेल तर तुम्ही वर्क फ्रॉम होम करू शकता. पण आज आमच्याकडे आमच्या एरियामध्ये लाईटच नव्हती सकाळपासून संध्याकाळपर्यंत. आणि व्हिडिओ सुरू केला की मॅडमला बोलायचं पण काय असतं, खाताय? कशी बोलते. तुम्ही तर ये खा. मी तुम्हाला बोलते तुम्ही काय खाताय आज सकाळी. ए खाऊन घे बरं. तुम्ही काय थांब. तुम्ही काय खाताय. ऑरेंज. अरे मी ना अंगूर खाते. तर ऑफिसमध्ये ट्रॉफीज आहेत, तर ते बघून तिला काय वाटतं त्याच्याबद्दल हे ऐकून छोटेसे मुलं काय विचार करता बघा. ते भागतं ना त्याला ते मिळतं. ते बघ नवं येते. तू भागणार का मग? हम्म. तुला पाहिजे? मी इथं तेच बघेन. मलाही मिळेल. पण मी घरी जाईन. बाय बाय. तसं तर स्वतःच्या हाताने खायला तिला खूप आवडतं, पण आता ऑफिसमध्ये मम्मीला कसं परेशान करायचं म्हणून बघा इथे मम्मी तुम्हाला खाऊ घाल असं चालू आहे तिचं इथे. तुम्ही नोटीस केलं का पूर्ण व्हिडिओमध्ये मी होट करते. मला ही खूप घाण सवय आहे होट खायची. तुम्ही असेच होट खाता का काम करता करता? मला नक्कीच कमेंटमध्ये सांगा का मीच एकटी अशी आहे. आणि दारू पण राहिलं की लगेचच तिला बाहेर पडायची. तिला एकदम दिवसभर कोंडल्यासारखं व्हायचं आणि बाहेर गेले की मी लगेच तिच्या मागे जायची, कारण आपल्यामुळे आपल्या मुलांना लांब पकड असतं तेव्हा तुझं दिसतील. हां नाही ना. असं पकड, नाही इथं पकड. नाही ना मी पकडेन. बोल हॅलो गाईस. आम अभी काय बोल मराठीमध्ये बोल. मराठीमध्ये. आम्ही आता ऑफिसमध्ये आले. हाँ हेलो गाइस. आम्ही ना आज अभी तुम्हें आए हैं. ये है मुझे मम्मी भाई. काय करते तू ऑफिसमध्ये? तू काय करते ऑफिस मध्ये? काम. काम. मी माझा अभ्यास करते. अभ्यास. तुम्ही कुठे आहे? मी थांब. ये घे ना आज. थांब ये घेते. आज ठेवायचं. थांबते देते तिथं. ते नाही झाला. हे दे. हे मला ते ठेवायचं. विले कॉलम ऑन. ते वाले नाही येवला. तेव्हा दिसेल मला. मोबाईल पार्सल करून जा. हॅलो मम्मी. तू कुठे आहे? तू मोबाईल मध्ये आहे? हाँ पण तुझा कम्प्युटर कुठं आहे? हाँ पण लॅपटॉप कुठं? लॅपटॉप. हाँ लॅपटॉप कुठे आहे तू? अरे मम्मी बोल ना. का फोन करते? बोल आता. मला काम. हाँ पण तू कुठं आहे? ऑफिसमध्ये. हाँ पण तुझे नाव काय आहे? आणि तिची एक गोष्ट खूप चांगली आहे, खाण्याच्या बाबतीत तिची काही नाटकं नाही आहे की मला हेच पाहिजे किंवा मला तेच पाहिजे. भाजी पोळी म्हणजे कोणती गोष्ट पुढे आली तर ती खाते. तर आज मी पत्ताकोबीची भाजी आणि पोळी आणली होती, तर आम्ही दोघी इथे जेवण करतो आहे. तर काही लोक बाहेर बसले होते, म्हणजे काही एम्प्लॉई बाहेर बसले होते आणि मी तिच्यासोबत तिथं बसले होते. तर मला म्हणे मम्मी तुझे फ्रेंड्स नाही आहेत का? तू दोस्त बरोबर का नाही बसत आहे? म्हटलं तूच माझी दोस्त आहे, आज मी तुझ्याबरोबरच बसणार आहे. मग इथे आम्ही छान असं दोघींनी मिळून जेवण केलं आणि गप्पा मारत तिची छोटे बोलते की तुझे दोस्त नाही आहे, भाजी आज खूप तिखट झाली आहे, मम्मी आज खूप छान वाटते इथे, असं बोलत आम्ही गप्पा मारत जेवण केलेलं आहे.
तिची तर पूर्ण दिवसभर मस्तीच चालू होती. कधी इकडे उड्या मार, कधी तिकडे उड्या मार, कधी माझ्या मांडीवर बस, कधी कीबोर्ड टायपिंग कर, कधी हे कर, सारखी 2-2 मिनटाला सुसू कर, शिशी कर, चल मम्मी बाहेर. हे असं दिवसभर तिचं चालू होतं. आणि मुलांना घेऊन काम करणं किती कठीण आहे आज जरा जास्तच कळालं. माझा फोन आला होता ना, मला घेऊन नाही गेली. आज CT स्कॅन BT स्कॅन केला, ते माप बीप गेलं ते. मग ते एक बनवतं असं सोमवारपासून सुरू करणार थेरपी. तर आज याला ऑफिसमध्ये घेऊन यायचं कारण हेच होतं की आई बाबा आज घरी नव्हते आणि तिला सांभाळायला घरी कोणी नव्हतं. कारण आई बाबांना हॉस्पिटलमध्ये जावं लागणार होतं आणि तिथे दिवसभर वेळ जाणार होता हॉस्पिटलच्या कामासाठी. तर म्हणून बघा येते कशी खेळते की या. आणि गंमत म्हणजे ज्यांनी तिला आईस्क्रीम दिली होती त्यांच्याकडे जाऊन उभी राहिली आणि तिला ही अपेक्षा की मला अजून काहीतरी भेटेल. मग त्यांनी विचारलं तिला, काय पाहिजे बाळा, तुला हे पाहिजे का ते पाहिजे? आणि बाळाने एकदम निरागसपणे उत्तर दिले की मला डोसा पाहिजे. मला एकदम कसं तरी झालं. तिला म्हटलं थांब बाबा मीच ऑर्डर करते. आणि मग नंतर मी तिला डोसा ऑर्डर केला. डोसा, चटणी, सांबार. खायचं तर कमीच राहतं पण मुलांचे हट्ट असे राहतात की हे पाहिजे ते पाहिजे. आणि मुलांना माहीत असतं की मम्मीला मागितलं तर मम्मी नाही देणार, पण दुसऱ्यांसमोर जर मागितलं तर मम्मी नक्कीच देईल. तर तिच्यासाठी मग डोसा ऑर्डर केला. डोसा खाल्ला. मॅडमने खाल्ला तर एकदम 2-3 घासच. मग तो पॅक करून मी घरी घेऊन गेले माझ्या मुलासाठी, रियानसाठी. कारण मॅडमने फोन करून सांगितलं होतं, दादा मी इथं काय काय खाते, डोसा खाते, ऑरेंज खाते, द्राक्ष खाते, आईस्क्रीम खाते, बिस्किट खाते, हे खाते ते खाते. मग त्याने मला सांगितलं होतं मम्मी माझ्यासाठी पण आण. काम सांभाळू केला सांभाळू असं झालं होतं आज. पण या सगळ्या गोंधळात एक वेगळीच मजा होती. दमछाक झाली खरी, पण मुलीसोबतचा ऑफिस डे कायम लक्षात राहणार आणि खूप गोड अनुभव बनून गेला. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला नक्कीच कमेंटमध्ये सांगा. आवडला असेल तर लाईक, शेअर आणि कमेंट करायला विसरू नका. बाय बाय.